नमस्कार शेतकरी मित्रांनो, तोडकर हवामान अंदाजामध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण पुन्हा वाढणार आहे. जालना, बीड, संभाजीनगर तसंच परभणी, हिंगोली, वाशिम या 3-4 जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. तसंच मित्रांनो, आपण जसे बघतोय पावसासाठी परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे. तसेच परतीच्या पावसाला 11 आणि 12च्या दरम्यान पुन्हा अडथळा निर्माण होणार आहे. या अडथळ्यामुळे परतीच्या पावसामध्ये काही दिवसांसाठी विश्रांती पण घेतली जाणार आहे. त्यामुळे या भागामध्ये पावसाचं प्रमाण पुन्हा वाढून पावसाची तारीख पुन्हा परतीच्या पावसाची तारीख पुन्हा लांबणार आहे. ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता हवामान अंदाज विस्ताराने बघूयात. तोडकर हवामान अंदाजामध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. मित्रांनो, पावसाचा परतीचा प्रवास दिनांक 7 पासून म्हणजे 11 वाजल्यापासून पुन्हा सुरू झालेला आहे. परतीचा पाऊस आता तुम्ही मला कसं ओळखायचं आहे. परतीचा पाऊस सुरू होताना पूर्व पश्चिम किंवा दक्षिण उत्तर अशा पद्धतीने ढगांचे प्रवाह वाहत असतील आणि ज्या भागातून परतीचा पाऊस निघतोय मित्रांनो, लक्षात ठेवा, ज्या भागातून परतीचा पावसाचा सुरू होतोय त्या भागात जवळपास 7 ते 8 दिवस लगातार सकाळी आणि संध्याकाळी थंडी जाणवते. 7 ते 8 दिवस लगातार. मग असं समजून जायचं की आपल्याला अजूनही आपल्या भागातून पाऊस निघून गेला नाही आहे. तर ठीक आहे, आपण आता हवामान विस्ताराने बघूयात. दिनांक 8 रोजी परतीचे पावसाचे वारे पूर्व पश्चिम वाहतील आणि त्या भागामध्ये ज्या भागातून वाहतील त्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार हे नक्कीच आहे. तसंच नांदेड मार्गे पाऊस बीडकडे प्रवास करेल. बीड, जालना, हिंगोली, वाशिम, परभणी या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे. दिनांक 9 या तारखेला पुन्हा त्याचप्रमाणे वारे वाहतील. जसे सेलू, माजलगाव, बीड, जालना, औरंगाबाद व तसेच लोणार, हिंगोली, उमेरखेड, विदर्भामध्ये चिखली, सिल्लोड असे बऱ्याच ठिकाणी हा पाऊस प्रवाह वाढत जाणार आहे. त्यामुळे मित्रांनो, जो परतीचा पाऊस आहे मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे की चिंता करू नका, पाऊस खूप आणि मुसळधार बरसणार आहे. पण काय होतं आहे, ह्या वर्षी वातावरण घडी म्हणजे 5-5 मिनिटाला किंवा एक दिवसाला वातावरण बदलते. त्यामुळे निश्चित पाऊस कधीमध्ये अडखळतोय. त्यामुळे काही लोकांचे रिप्लाय असे येतात की काही नाही, सगळं खोटं आहे, अशा पद्धतीचे रिप्लाय येतात. तसे रिप्लाय देऊ नका. जसे मी मागील माझे व्हिडिओ तुम्ही चेक करा, अशा पद्धतीचे रिप्लाय योग्य नाही आहेत. तर ठीक आहे. तर दिनांक 10 सप्टेंबर त्या दिवशी समुद्रामध्ये पुन्हा एक चक्रीवादळ निर्माण होण्याच्या तयारीत आहे. ज्यामध्ये अरबी समुद्रामध्ये हिंदी महासागरामध्ये हे चक्रीवादळ निर्माण होणार आहे. याचा फायदा पुन्हा महाराष्ट्राला निश्चितच मराठवाड्याला सुद्धा होणार आहे. दिनांक 11 आणि 12 या तारखेदरम्यान सुद्धा मराठवाड्यामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे. त्यामुळे निश्चितच पाऊस दिनांक 8 पासून ते 12 तारखेपर्यंत जोरदार बरसणार आहे. वारे पुन्हा पश्चिम पूर्व वाहतील. त्यामुळे पुन्हा बी याच्यामध्ये जे मान्सून पूर्व पाऊस आहे, ज्याला परतीचा पाऊस म्हणतो, याला पुन्हा आपल्याला 11-12 दिनांक 11 किंवा 12ला अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, कुठल्याही पद्धतीची पावसाबाबत चिंता करू नका. ऑक्टोबर आणि सप्टेंबर ऑक्टोबर हे दोन्ही महिने मुसळधार पावसाचे आहेत. ठीक आहे, धन्यवाद. आणि सगळ्यांना एक विनंती आहे की चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ठीक आहे, धन्यवाद.